आयुष्यात टकाटक राठ, मुद्द्यावर ठाम राठ, संकट आल्यावर डगमगू नका ढ, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ, प्रत्येक क्षेत्रात तरवेज व्हात, तरवेज असं थकू नका थ, यश मिळन पण जरा दम धरा दम धरण्यासाठी धाडस ठेवा ध, आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न त थ द ध न. एवढेच बाराकडे लक्षात ठेवा. आता सगळेच एकदा सांगितल्या बी लोड येत असतो, कारण हुशार डॉक्टर असतो, त्या गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लई गोळ्या एकदाच खाल्ल्यावर मग चक्कर येत असती. एवढ्याच गोळ्या बरं झाल्या, आता फक्त पथ्य पाळा विडाल. सुरुवात काय? कष्ट हे तिसरं चरण आहे. नयेचे साधन निवृत्तीचे. साधना म्हणलं की निवृत्ती दादा, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबर. तुका म्हणे न युक्तीची खोली म्हणून ठेवले पायडे. एका ओवीवर PhD करता येते अशा 9034 वय. ज्ञानोबांची युक्ती, ज्ञानोबांचं ज्ञान 700 वर्षापूर्वी कविता, कविकार, लेखक असा झाला नाही की त्यांनी ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा आधार घेतला. एवढा मूलभूत आणि सार ग्रंथ ज्ञानोबाने जगाला दान दिलेला आहे. म्हणून परब्रह्म डोळा दावायशी म्हणते कोणा न युक्ती ज्ञानोबाचे. ब्रह्मादिक जेते. ब्रह्मदेव आणि इंद्र सुद्धा म्हणतात आम्ही नतमस्तक झालो. ब्रह्मदेव ज्ञानोबांच्या बाबतीत बोलत नाही. आपली काय लायकी ज्ञानोबांना नाव ठेवायची, म्हणून म्हणतात नयेचे साधन निवृत्तीचे कोणा नियुक्ती ज्ञानोबाची. ज्ञानोबांचं ज्ञान, निवृत्ती दादाची साधना, सोपान काकाचा एकांत. सासवडे आपल्याच पंचकृषीमध्ये आहे. सांगतीला अर्थ करतील परमार्थ, नवे हा एकांत सोपानाचा. आणि मुक्ताबाईचा स्पष्ट वक्तेपणाचं गुह्य या जगाला लक्षात येणार नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात. एकाच व्यक्तीकडे फुलं जास्त द्या, एकमेकाला द्या, म्हणजे लवकर वाटून होतील. प्रत्येकाला नका देऊ, एकटाच जास्त द्या, एकमेकाला पाठवा.